हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चाललोय गोव्यातल्या एक अशा ठिकाणी जी ज्यादातर लोकांना माहितीच नाहीये. तर इथे जाण्यासाठी आपल्याला मस्तपैकी दुतर्फा हिरवीगार छान झाडे आहेत. रस्ता अगदी वळणावळणाचा आहे आणि हे अगदी एका अतिशय उंच ठिकाणी आहे, ज्याला गोव्यातलं सेकंड हायेस्ट पीक म्हटलं जातं. फर्स्ट हायेस्ट पीक कोणतं आहे ते जाणून घेण्यासाठी मला कमेंट करा. तर इथे अगदी शेवटच्या पॉईंटपर्यंत तुम्हाला डांबरी रस्ता मिळेल. रस्त्याने अतिशय सुंदर अशी ग्रीनरी आहे. तसेच इथे वर आलात तर तुम्ही इतकं शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे ना, खूपच मस्त वाटतं इथे येऊन. तर इथे तुम्हाला अगदी संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त पाहण्यासाठी चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत. एका चॅरिटेबल ट्रस्टकडून हे मेंटेन केलेलं आहे. अतिशय सुंदर असं माउंटेन्स आणि ग्रीनरीचा व्ह्यू, तसेच नद्या देखील इथून तुम्हाला दिसू शकतात. तर चला आता आपण मंदिराकडे जाऊया. तर हे मंदिर कदंब राजाच्या काळामध्ये साधारणतः 13व्या-14व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. तर हे महादेवाचं मंदिर आहे. इथे तुम्हाला पिंड दिसेल. स्वामी सिद्धनाथांचं हे मंदिर आहे. पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा पुजारी नव्हते, त्यामुळे हे मंदिर बंद होतं. साधारण सकाळी 2 वाजेपर्यंत हे मंदिर चालू असतं. तुम्हाला जर अशा शांत ठिकाणी जायला आवडत असेल तर इथे नक्की भेट द्या आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.